अनुसूचित जाती आणि जमातीतील उपवर्गीकरणास सर्वोच्च न्यायालयाने मान्यता दिली आहे। सर्वोच्च न्यायालयाच्या 7 न्यायमूर्तींनी 6 विरुद्ध 1 अशा बहुमताने हा निकाल दिलाय। या निर्णयाने एससी/एसटी आरक्षणामध्ये राज्यांना उपवर्गीकरण करण्याची परवानगी देण्यात आलेली आहे। एससी/एसटी आरक्षणामध्ये राज्यांना उपवर्गीकरण करण्यासाठी आता सुप्रीम कोर्टाने मान्यता दिलेली आहे। अनुसूचित जाती आणि जमातीमधील आता उपवर्गीकरण केले जाणार आहे। तर सुप्रीम कोर्टाने हा निकाल देताना नेमकं काय म्हटलंय तेही पाहूया। अनुसूचित जाती हा एक एकसंध गट नाहीये। 15% आरक्षणामध्ये पीडितांना अधिक महत्त्व देण्यासाठी सरकार वर्गीकरण करू शकतं। अनुसूचित जातींमधील जातींचे उपवर्गीकरण त्यांच्या भेदभावाच्या प्रमाणात केलं पाहिजे असं देखील कोर्टाने स्पष्ट केलंय। सरकारी नोकऱ्यांमधील त्यांच्या प्रतिनिधित्वावर वर्गीकरण करता येणं शक्य असल्याचंही कोर्ट म्हणाले। राज्यांद्वारे शैक्षणिक संस्थांमधील प्रवेशांच्या डेटा संकलनाद्वारे वर्गीकरण शक्य असल्याचं देखील कोर्टाने स्पष्ट केलंय। उपवर्गीकरणाविरुद्ध असलेल्या चिन्नी या खटल्याचा 2004 सालचा निकाल फेटाळण्यात आला। माहितीच्या आधारे उपवर्गीकरण शक्य आहे आणि राज्य सरकारच्या इच्छेवर आधारित नाही असं देखील कोर्टाने स्पष्ट केलंय। तर या संपूर्ण प्रकारावर वकील तसंच काही राजकीय प्रतिक्रिया देखील आल्यात, त्याही पाहूयात। जी मागणी आहे महाराष्ट्रामध्ये मातंग समाजाला कॅटेगरी मिळावी अशा पद्धतीची मागणी आहे। त्याचा विचार राज्य सरकारने करावा। मातंग समाज हा मोठ्या संख्येने महाराष्ट्रामध्ये आहे आणि आरक्षणाचा फायदा त्यांना होणं अत्यंत आवश्यक आहे। त्यासाठी कॅटेगरीची जी मागणी आहे त्याचा विचार राज्य सरकारने करायला हरकत नाही।